नवीन वर्षाची सुरुवात व्यसनमुक्त संकल्पाने कुंभारीतील तरुणांचा 25 वर्षाचा आदर्श उपक्रम. बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान. नवीन वर्षाचे स्वागत दारू सिगारेटने नव्हे तर सकारात्मक संकल्पानं करता येते, हे कुंभारी गावातील तरुणांनी गेल्या तब्बल 25 वर्षापासून दाखवून दिलं आहे. सन 2001 पासून कुंभारी येथील तरुण मंडळी दरवर्षी 1 जानेवारी रोजी संत श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प घेत आहेत. भजन, कीर्तन आणि प्रार्थनेतून नवीन वर्षाची सुरुवात करत ही तरुणाई समाजात एक वेगळाच आदर्श निर्माण करते आहे. या उपक्रमामुळे तरुणांसह त्यांच्या कुटुंबांमध्ये आणि संपूर्ण गावात सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे दरवर्षी नव्या तरुणांचा या संकल्पात सहभाग वाढत असून ही परंपरा पुढील पिढीकडेही हस्तांतरित होत आहे. सामाजिक दृष्टिकोनातून पाहता हा उपक्रम युवक प्रबोधन, व्यसनमुक्ती आणि समाज सुधारणेचा प्रभावी संदेश देणारा ठरत आहे. त्यामुळे अशा आदर्श तरुण मंडळींना शासनाकडून सन्मान व प्रोत्साहन मिळावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कुंभारीतील या तरुणांचा उपक्रम आज संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत असून नवीन वर्ष कसं साजरं करावं याचं उत्तम उदाहरण ठरलं आहे. अखेरीस प्रेक्षकांना आवाहन, सिल्लोड एक्सप्रेस न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्रेरणादायी बातमी शेअर करा. आमच्या दिंडीची सुरुवात 2001ला झालेली आहे. सुरुवातीला 6 जणच होते. याच्यामध्ये म्हणजे गावातून पायंदळी निघायचे आणि शेगावला दर्शनाला जाणे पायदळी हे फक्त हीच होतं. आणि नंतर 2012 पासून याच्यामध्ये भरपूर मंडळी वाढत गेली. सगळी नवीन मंडळी होती आणि मग असं ठरलं की बुवा रथ तयार करायचा, नोंद करायची शेगावमध्ये. असं करता करता हे वाढत गेलं आणि आता जवळपास 26 वाऱ्या होत आहेत. आणि तरुण मंडळींनी गावात विचार केला की बुवा नवीन वर्षाची दुसरी 31 मनवण्यापेक्षा इकडं शेगावला जाऊन पायदळी जाऊन दर्शन घेणे आणि कोणत्याही प्रकारचं व्यसन न करणे